आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सॉरी. काय करतेय सगळं मैत्री? तू सॉरी म्हणायची काहीच गरज नाहीये. जे काही घडलंय त्यात तुझा काहीच दोष नाहीये. तू नाही, मी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता, तुमचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं, पण मी जे डोळ्यांनी बघितलं त्यावरच विश्वास ठेवला. आय एम सॉरी. मी खूप बोलले तुम्हाला. मैत्री, ती तुझी त्यावेळची रिॲक्शन होती. त्यावेळेला तुला जे काही दिसलं त्यावर तू रिॲक्ट होत होतीस आणि तुझ्या जागी दुसरं कोणी असतं, मी असतो तर कदाचित असाच रिॲक्ट झालो असतो. त्यामुळे प्लीज तू त्याचं वाईट मानून घेऊ नकोस आणि प्लीज सॉरी म्हणणं बंद कर. जे काही घडलं त्याला तू काय मी काय कोणी जबाबदार नाही. सगळं तो मांत्रिक घडवून आणत होता. आदितीकडून कळलं की तुम्ही मांत्रिकाला जाळलं. तुम्हाला या सगळ्याचा सुगावा कसा लागला? आदितीकडूनच. एका मांत्रिकाने शक्तीच्या शरीराचा ताबा घेतलाय. घरातल्या एका भावल्यात त्याचा आत्मा आहे. आपल्या शक्तीला त्याने वश केलंय. मग त्यानंतर लगेच मी त्या देवळातल्या गुरुजींना फोन केला, त्यांना भेटायला गेलो. मैत्रीवर जे संकट आलं ते आणण्यात माझाही खारीचा वाटा आहे. मी मैत्रीला कॉल केला आणि कमलाचा जीव धोक्यात असल्याचं खोटं सांगितलं. तुम्हाला त्याचं शरीर शोधून त्याला अग्नी देऊन नष्ट करावं लागेल आणि त्या बावल्याची विल्हेवाट लावावी लागेल. मग आपोआप शक्तीवरचा मांत्रिकाचा ताबा सुटेल. म्हणजे गुरुजींनी कमलाईच्या मरणाबद्दल खोटं सांगितलं होतं मला? हे बघ मैत्री, गैरसमज करून घेऊ नकोस. गुरुजींना त्यांच्या नातवाचा जीव वाचवायचा होता म्हणून ते असं वागत होते. पण त्या मांत्रिकावर विजय कसा मिळवायचा ह्यावर उपाय सुद्धा त्यांनीच सुचवला. त्या मांत्रिकाने स्वतःच्या स्वार्थासाठी किती लोकांना वेठीस धरलं होतं. बरं झालं तुम्ही त्याला संपवलं ते. त्याला संपवलंय, पण आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी त्याला ज्यांनी ही सुपारी दिली त्याचा बंदोबस्त करायला हवा. कोणी दिली होती सुपारी? रावसाहेब. त्याच्यावर आत्ता तरी मात केली आहे आपण, पण मला खात्री आहे